मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये जपलीच पाहिजे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे हा विचार मांडला आणि त्यानंतर देशभरामध्ये आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्य, यामध्ये जे उत्तर भारतीय राज्य आहेत त्यांनी महाराष्ट्रावर निशाणा साधलेला आहे. भोजपुरी कलाकार जो होता त्यांनीही महाराष्ट्रामध्ये आम्ही येणार, मराठी बोलणार नाही वगैरे वगैरे अशी माजुरटी भाषा केली. त्याच्यानंतर आता भाजपचे खासदार जे झारखंडचे आहे डुबे यांनी पण आज महाराष्ट्र विरुद्ध गलिच्छ शब्दामध्ये द्वेष व्यक्त केला. त्याचं म्हणणं आहे की आमचेच उद्योगपती महाराष्ट्रामध्ये येतात आणि उद्योगधंदे करतात आणि त्यामुळेच महाराष्ट्राला आम्ही पोचवत आहे. तसंच आम्ही मराठी माणूस जर महाराष्ट्राच्या बाहेर आला तर त्याला असं उचलू आपटू. त्या डुबेला एकच सांगेल की बाबा डुबे, चुल्लू भर पाणी में डूब मरो तुम. मराठी माणसाचा तू केसही वाकडा करू शकत नाही. झारखंडला येऊन तुला मराठी माणूस ठोकून जाईल तरीही तुला तपास लागणार नाही. मराठी माणूस कुणाच्या नादी लागत नाही, पण त्याच्या नादाला कुणी लागलं तर त्याला अजिबात सुट्टी देत नाही. त्यामुळे डुबे, लवकरात लवकर तू महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची माफी माग, नाहीतर तुझा कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस नक्कीच करणार तुझ्या कानशिलात लावून. काय वाटतं ह्या डुबे सारख्या जे देशद्रोही माणसं आहेत, मराठी द्रोही माणसं आहेत, यांचं काय केलं पाहिजे? भाजपने यांना यांच्या पक्षातून निलंबित केलं पाहिजे की यांना माफीनामा मागून हा विषय मिटवला पाहिजे? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.